हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, नगर परिषद भरती 2023 जागा वाढ संबंधीचा जो वाद होता, तर त्या जागा वाढ संबंधीचा हा व्हिडिओ असणार आहे. बघा, काय होत्या विद्यार्थ्यांच्या मागण्या, ठीक आहे, काय होता हा वाद, ठीक आहे. तर आपण सगळे इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर तोपर्यंत आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. बघा, करूया व्हिडिओला सुरुवात. नगर परिषद संचालनामार्फत घेण्यात येणाऱ्या नगर परिषद संवर्ग भरती 2023मध्ये विविध 8 संवर्गासाठी जाहिरात जुलै 2023मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, जुलै 2023मध्ये नगर परिषदेमार्फत विविध 8 संवर्गासाठी जाहिरात काढण्यात आली होती. तर त्यामध्ये बघा 100% जे पदं आहेत, तर ती भरतीची परवानगी असताना देखील माहिती अधिकारातील माहितीनुसार सरळ सेवा भरतीकरिता रिक्त असणाऱ्या सर्व जागांचा समावेश या जाहिरातीमध्ये करण्यात आलेला नव्हता. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी 100% रिक्त पदांपैकी फक्त आणि फक्त 40% जे पदं आहेत तर ते भरण्यात आलेले आहेत. तर त्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून डिसेंबर 2023 पर्यंत एकूण रिक्त होणाऱ्या पदांचा समावेश या जाहिरातीमध्ये करावा. ठीक आहे, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. बघा, त्यामध्ये बघा RTI अंतर्गत बघा, RTI म्हणजेच काय, तर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टनुसार काही दिवसांपूर्वी माहितीपत्रक मागवण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांनी सर्व डिटेल इन्फॉर्मेशन दिली होती. त्यामध्ये बघा, त्यांनी काय काय दिलं होतं, तर यामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि किती पदे कार्यरत आहेत, तर ती सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी इथे दिलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता संवर्गाचं नाव, मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे. यामध्ये बघा, स्थापत्य अभियंता यासाठी बघा 957 या एकूण जागा मंजूर पदं आहेत. त्यापैकी बघा 364 पदं जे आहेत, तर 364 पदं जे आहेत, तर ते 364 पदं कार्यरत पदं आहेत. त्यापैकी 593 जागा या रिक्त आहेत. ठीक आहे. तसंच बघा, विद्युत अभियंतासाठी बघा 212 जागा या मंजूर पदं आहेत. त्यापैकी बघा कार्यरत पदं 135 आहेत आणि या ठिकाणी 77 पदं आपण म्हणू शकतो रिक्त पदं आहेत. त्या ठिकाणी नंतर बघा, संगणक अभियंतासाठी बघा 248 जागा या मंजूर पदं आहेत. त्याच्यानंतर बघा 170 जागा हे कार्यरत आहेत आणि 78 जागा ज्या आहेत तर त्या रिक्त आहेत. सेम पाणी पुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता जे विभाग आहे, तर त्यामध्ये बघा 358 जागा या मंजूर होत्या. तर त्यापैकी 37 जागा ज्या आहेत तर त्या कार्यरत आहेत आणि 121 जागा ज्या आहेत तर त्या रिक्त आहेत. ठीक आहे. सेम बघा, लेखापाल व लेखापरीक्षक. ठीक आहे. लेखापाल याच्यामध्ये 888 जागा होत्या. ठीक आहे. त्यामध्ये पैकी 535 जागा या कार्यरत आहेत आणि 353 जागा या रिक्त आहेत. सेम बघा, या ठिकाणी कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी. ठीक आहे. त्यामध्ये बघा 2061 जागा ज्या आहेत तर त्या मंजूर आहेत. त्यापैकी 1077 जागा ज्या आहेत तर त्या या ठिकाणी कार्यरत आहेत आणि 984 जागा या रिक्त आहेत. बघा, 984 हा आकडा म्हणजे खूप मोठा आकडा आहे. बघा, या एवढ्या पदं रिक्त असून सुद्धा त्यांनी खूप कमी जागा या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. ठीक आहे. सेम बघा, अग्निशमन सेवाच्या बघा 475 जागा होत्या. त्यापैकी 47 जागा कार्यरत आहेत. 28 या जागा ज्या आहेत तर त्या या ठिकाणी रिक्त आहेत. बघा, स्वच्छता निरीक्षकसुद्धा 629 जागा ज्या आहेत तर त्या मंजूर आहेत. 149 जागा या काय म्हणतात त्याला, तर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि 480 जागा ज्या आहेत तर त्या रिक्त आहेत. खूप मोठ्या संख्येची ही जाहिरात होती, परंतु यांनी फक्त 40% जागांची ही ॲडव्हर्टाइजमेंट काढलेली आहे. तर बघा, यामध्ये जागा वाढी संबंधी खूप विद्यार्थ्यांनी निवेदन वगैरे हे महाराष्ट्र शासनाकडे दिले. ट्विटरद्वारे सुद्धा खूप माहिती पोहोचवली आणि या ठिकाणी नगर परिषदेच्या ज्या जागा आहेत तर त्या वाढवण्यासाठी मागणी केली आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघा, या ठिकाणी हे अशा प्रकारचे हे निवेदन अर्ज वगैरे दिलेले आहेत. यामध्ये बघा, ठीक आहे, या ठिकाणी जाहिरात जी आली होती आपली, तर ही 11 जुलै 2023 रोजी आली होती. नगर परिषद राज्यसेवा घटक संवर्ग 2023 अशी ही ॲड होती. ठीक आहे. परीक्षा कालावधी होती ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 23. यामध्ये बघा जाहिरातीमध्ये पदांची संख्या दिली आहे. ठीक आहे. तर हे 8 संवर्ग होते. या 8 संवर्गामध्ये आपण बघू शकता ही जाहिरात जी आहे तर ही 8 संवर्गामध्ये जाहिराती पदांची संख्या इथे दिली आहे. त्यामध्ये बघा, यापैकी आपण बघू शकता या ठिकाणी टोटल रिक्त पदं जे आहेत तर ते 593 वगैरे होते इथे स्थापत्य अभियंतासाठी. त्यापैकी म्हणजे 202 जागा या रिक्त असून सुद्धा यांनी फक्त आणि फक्त 391 जागांची ही भरती काढलेली आहे. 200 जागा अजून सुद्धा रिक्त आहे. तर या जागा वाढल्याच पाहिजे. ठीक आहे. बघा, या ठिकाणी अजूनसुद्धा सर्वात जास्त जागा ज्या आहेत तर त्या स्वच्छता निरीक्षकसाठी आहेत. बघा, 445 जागा ह्या रिक्त आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अजून इथे बघा कर्णधारण व प्रशासकीय अधिकारी यांच्यासुद्धा
569 जागांसाठीची ॲड काढली आहे फक्त. त्या म्हणजेच काय, तर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता 984 जागा या रिक्त होत्या. तर त्यापैकी फक्त 569 जागा ज्या आहेत तर त्या फक्त आणि फक्त जाहिरातीमध्ये काढलेल्या आहेत. त्यापैकी बघा 405 जागा ज्या आहेत त्या अजूनही रिक्त आहेत. ही खूप मोठी ॲड आहे बघा, परंतु यांनी खूप छोटी केलेली आहे. ठीक आहे, असेच निवेदन खूप जणांनी दिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर ही आपली ॲड आली होती जुलै 2023मध्ये. यामध्ये बघा त्यांनी नगर परिषद स्थापत्यसाठी 391 जागा दिल्या होत्या. त्यानंतर विद्युत अभियांत्रिकीसाठी 48 दिल्या होत्या. त्याच्यानंतर अभियांत्रिकी सेवा संगणकसाठी 45 दिल्या होत्या. त्यानंतर पाणीपुरवठा व मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकीसाठी 53 दिल्या होत्या. त्याच्यानंतर बघा लेखापाल व लेखापरीक्षकसाठी 247 जागांसाठीची ॲड काढली. त्याच्यानंतर करनिर्धारण व प्रशासकीय सेवेसाठी 579 जागा दिल्या आहेत. 372 दिल्यात अग्निशमन गट सेवा गटसाठी. बघा म्हणजे टोटल 3000 जागा रिक्त असताना सुद्धा त्यांनी फक्त आणि फक्त 1735 जागा म्हणजे जवळपास 1700 जागांसाठीचं हे या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट काढलेली आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली बघू शकता आपण तुम्ही या ठिकाणी जवळपास 1400 जागा ज्या आहेत तर त्या अजूनही रिक्त आहेत, त्यांना त्या भरल्याच गेल्या पाहिजे. तर ठीक आहे, त्यासाठी खूप जणांनी विद्यार्थ्यांनी वगैरे निवेदनपत्र माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा दिलेले आहे. इथे आपण बघू शकता काही विद्यार्थ्यांनी इथे देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी नगर परिषदेबाबत जागावाढ संदर्भाबाबत या ठिकाणी निवेदनपत्र तिथे दिलेले आहे. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की नगर परिषदेच्या ज्या जागा आहेत तर त्या नक्कीच वाढल्या गेल्या पाहिजेत. ठीक आहे, तर यासाठीचं हे निवेदनपत्र काही विद्यार्थ्यांनी इथे बघा, इथे दिसू शकतं तुम्हाला की काही जणांनी साईन करून तिथे मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. त्यानंतर बघा नाशिकचे हेमंत तुकाराम गोडसे हे आमदार आहेत, तर त्यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांना या ठिकाणी बघू शकता निवेदन वगैरे पत्र दिलेलं आहेत. आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी नगर परिषदेमध्ये पूर्ण जागा या भरल्याच गेल्या पाहिजे. त्यानंतर सुषमाताई अंधारे यांनी सुद्धा या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून आपली पोस्ट वगैरे दिलेली आहे. ठीक आहे, बघा हेच होतं की 100% जागा भरण्यासाठी हे निवेदन वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये 40% पदभरती सुरू असून 60% ही जागा अजून भरायच्या बाकी आहेत. ठीक आहे, तर याबाबतचं हे सगळं डिटेल्स इन्फॉर्मेशनमध्ये होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे काही विद्यार्थ्यांनी इथे दिलेलं आहे. त्यानंतर लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये पण सुद्धा सेम इश्यू हा केलेला होता. त्यानंतर ही अशी सगळी माहिती होती. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्झाम रिलेटेड अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.